मित्रांनो नमस्कार. प्री वेडिंग एक व्हिडिओग्राफरसाठी सिनेमॅटोग्राफरसाठी एक कमाईचं साधन म्हणता येईल आपल्याला. कारण जो मुलगा 12वी एज्युकेटेड आहे, ग्रॅज्युएट आहे, जी मुलगी आजकाल ग्रॅज्युएट आहे, असे अनेक लोक इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, यूट्यूबवर आपल्या भविष्याचं स्वप्न पाहतात आणि त्यामध्येच एखादं सुंदरसं सॉन्ग प्री वेडिंग करावं असं त्यांना नक्कीच अपेक्षित आहे. आणि का करू नये या वयामध्ये हाही प्रश्न पडतो. प्री वेडिंगसाठी मी आता सध्या आहे फॉरेवर स्टुडिओमध्ये आणि माझी खूप दिवसाची इच्छा होती की एक हेमाडपंथी मंदिर असावं. एक सुसंस्कृत भारतीय पेहरावामध्ये छोटंसं सॉन्ग कंपोज व्हावं. ते सॉन्ग LED स्क्रीनवर दिसावं आणि सगळ्या फॅमिलीनी टाळ्या वाजाव्या. तर त्यासाठी हे या ठिकाणी एक नवीन लोकेशन तयार होतं आहे हेमाडपंथीसारखं, फॉरेवर स्टुडिओ नांदेड येथे. आणि अपेक्षा आहे की सर्वसामान्य लोकांना बाहेर जाण्यापेक्षा खूप अंतरावर ट्रॅव्हलिंग, गाड्याचं ट्रॅव्हलिंग, जागरण, झोप आणि काही फॅमिली बाहेर जाण्यासाठी परवानगीसुद्धा देत नाहीत. हा एक मोठा प्रश्न येतो. तर नांदेडच्या आजूबाजूला 1-2 हेमाडपंथी मंदिरसुद्धा आहेत. त्याप्रमाणेच हे सुद्धा एक लोकेशन, सुंदर लोकेशन होऊ शकतं. सुंदर या लोकेशनवर तुम्ही कन्सेप्ट डेव्हलपमेंट करू शकता. म्हणजे दोघाला फ्रेममध्ये इन करू शकता, दोघांचे काही मुवमेंट घेऊ शकता आणि 4 ते 5 मिनिटाचं जर सॉन्ग तयार झालं तर पाहणाऱ्याला खूप उत्सुकता वाटेल त्या गोष्टीमध्ये. सांगण्याचा हेतू एवढाच की काही नवीन गोष्ट तुमच्यासमोर मांडली तर तुम्हाला त्या गोष्टीला कस्टमरला दाखवता यावं. हे लोकेशन आहे, या लोकेशनला आपण सुंदर शूट करूया. आणि प्रत्येक परिवाराची अपेक्षा असते की समाजाला एखाद्या रिसेप्शनमध्ये किंवा विवाह सोहळ्यामध्ये एखादं गाणं ज्यावेळेस आपण दाखवतो दोघांचं, तर थोडं संस्कृती ही भारतीय संस्कृतीला टच असलं पाहिजे. म्हणजे दाखवते सुद्धा तो उत्साह येईल आणि लोक पाहतील सुद्धा. तर माझी विनंती सर्वांना की एक वेळेस फॉरेवर स्टुडिओमध्ये खूप बदल होत आहेत आणि प्री वेडिंगला चालना मिळावी, प्रोत्साहन मिळावे हा माझा नेहमीचाच हेतू असतो. तर हा व्हिडिओ जरूर कस्टमरला तुम्ही दाखवा वाटल्यास. काही लोकेशनचे काही मी फोटोसुद्धा याच्यात इन्सर्ट करतो, दाखवतो तुम्हाला मी. आणि नक्कीच येणाऱ्या सीझनमध्ये आपलं प्री वेडिंगचे एक एक्स्ट्रा बेनिफिट तुम्ही घ्या. थँक्यू. थांबतो मी. RM सुर्वे, RR मूव्हीज लाईव्ह नांदेड या चॅनलवरून.